पर्जन्याच्या प्रकारांचा अभ्यास करताना दुसरा प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य। प्रतिरोध पर्जन्य किंवा त्याला रिलीफ किंवा ओरोग्राफिक रेनफॉल असं देखील म्हटलं जातं। पाऊस पडण्यासाठी काय आवश्यक आहे तर हवेकडे मुबलक बाष्प पाहिजे। दुसरी गोष्ट त्या मुबलक बाष्प असणाऱ्या हवेचं तापमान कमी झालं पाहिजे, जेणेकरून तिची बाष्पधारण क्षमता काय होत जाईल, कमी होत जाईल आणि मग एका विशिष्ट तापमानाला दवांक तापमानाला ती बाष्प संपृक्त होते। दवांक तापमानापेक्षा तापमान कमी झालं की ती हवा काय होणार आहे, ती हवा अतिरिक्त बाष्प धारण करते की ज्याच्या सांद्रीभवन होणार आणि ढगांची निर्मिती होणार। ओरोग्राफिक रेनफॉल मध्ये काय होतंय, या आकृतीत आपल्याला दिसतंय की इकडून येणारी ही जी हवा आहे या हवेकडे मुबलक बाष्प आहे आणि ही हवा आता अडलेली आहे। या हवेला काय झालेलं आहे, प्रतिरोध झालेला आहे, अडथळा निर्माण झालेला आहे। हा अडथळा कशाचा आहे, हा अडथळा आहे पर्वताचा। या पर्वतासारख्या अतिउंच अडथळ्याला अडल्यामुळे ही हवा आता काय व्हायला लागली, वर जायला लागलेली आहे। अडथळ्याला अडून बाष्पयुक्त हवा तपांबरामध्ये उंच जायला लागली का तिचं तापमान कमी होतं, बाष्पधारण क्षमता कमी होते। एका विशिष्ट तापमानाला की ज्याला आपण दवांक तापमान म्हणतो, त्या दवांक तापमानाला ती हवा काय होते, बाष्प संपृक्त होते। आणखी हवा उंच गेली की तापमान दवांक तापमानापेक्षा कमी होतं आणि मग काय होणार, मग त्या हवेकडे आहे अतिरिक्त बाष्प। आता बघा आपल्याला ढगांची निर्मिती झालेली दिसते आणि या बाजूला मुसळधार पाऊस पडताना दिसतो। सो ज्या दिशेने वारे येत आहेत त्या वात सन्मुख बाजूचा पर्वताचा जो उतार आहे तिथं मुसळधार पाऊस पडणार। आता हीच हवा पर्वत शिखर ओलांडून खाली उतरली, आता मात्र हवा खाली उतरताना पाऊस देणार नाही का, दोन गोष्टी। पहिली गोष्ट, या हवेकडील बहुतांश बाष्प काय झाले, या वात सन्मुख बाजूला पाऊस देताना वापरलं गेलं आणि त्यापेक्षा महत्वाची दुसरी गोष्ट, ही हवा खाली उतरत असताना हवेचं तापमान वाढत जातं। पाऊस पडण्यासाठी हवेचं तापमान कमी झालं पाहिजे, त्यासाठी हवा वर गेली पाहिजे। इथे हवा काय होते, खाली येते, हवेचं तापमान वाढतं। आता सांद्रीभवन नाही होणार, आता उलट काय होऊ शकतं, बाष्पीभवन होऊ शकतं। परिणामी ही जी पर्वताची विरुद्ध बाजू आहे तिकडे पाऊस पडणार नाही आणि तिथे काय निर्माण होतो, तिथे निर्माण होतो पर्जन्य छायेचा प्रदेश। याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आपला सह्याद्री। सह्याद्रीचा पश्चिमेचा उतार आणि कोकण किनारपट्टी इथे मुसळधार पाऊस पडतो, पण सह्याद्रीचं शिखर ओलांडून हे वारे, नैऋत्य मान्सून वारे जर पठाराकडे आले तर ते पाऊस देत नाहीत। त्यामुळे सह्याद्रीच्या शिखरापासून पूर्वेला पठाराचा जो प्रदेश आहे त्याला आपण म्हणतोय पर्जन्य छायेचा प्रदेश। सो पर्वतासारख्या अतिउंच अडथळ्याला अडून बाष्पयुक्त हवा उंच गेल्याने जो पाऊस पडतो त्या पावसाला आपण संबोधतोय प्रतिरोध पर्जन्य। भारताला वर्षभरात जो काही सरासरी पाऊस प्राप्त होतो त्यापैकी सर्वाधिक पाऊस हा प्रतिरोध पर्जन्यामुळे प्राप्त होतो। हे नीट लक्षात ठेवा, यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे।